नमस्कार मित्रांनो, मी सचिन कदम. आपल्या सचिन एक्सप्लोर या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत कल्याणला आणि कल्याणच्या एका किल्ल्याला आपण भेट देणार आहोत. नेमकं आपण त्या किल्ल्यावर जाणार नाही आहोत, पण त्या किल्ल्याच्या जवळ एक शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाला आपण भेट देणार आहोत. पण आपण वर जाता जाता या किल्ल्याचा इतिहास थोडा बहुत आपण जाणून घेऊ. तर आता आपण चाललो आहोत मलंगगडला. तर त्या किल्ल्याला हाजी मलंग असे सुद्धा म्हणतात. तर ह्या किल्ल्याचा इतिहास बद्दल आपण थोडी माहिती करू थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो, आता आपण जे शिवलिंग बघितलं, त्या शिवलिंगापासून जर आपण बघितलं तर आता इथे धुक्यात हरवलेला एक मलंग किल्ला आहे. खूप जुना किल्ला आहे आणि त्या किल्ल्याला खूप प्राचीन इतिहाससुद्धा आहे. आता तो किल्ला पूर्ण धुक्यात हरवलेला आहे. आता तुम्ही चारी बाजूने बघाल तर मस्त धुकं पसरलेलं आहे, चारी बाजूला हिरवळ आहे. तर ह्या किल्ल्याचा इतिहास बघता असे म्हणतात की हा किल्ला जो आहे मौर्य वंशातील राजा नल यांनी 6व्या का 7व्या शतकात हा किल्ला बांधला. त्यानंतरचा इतिहास इतका ज्ञात नाही, पण 17व्या शतकामध्ये हा किल्ला मराठ्यांकडे होता आणि नंतर मग ब्रिटिशांनी हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. या किल्ल्यावरती आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी इंग्रज आणि मराठी यांचा एक मोठं युद्ध झालं होतं आणि त्या युद्धाची साक्ष आहे हा किल्ला मलंगगड. तर मित्रांनो, मलंगगड हा किल्ला जर आपण तसा बघितला तर तो 3 स्तरावर किल्ला आहे. तर पहिलं म्हटलं तर पहिली एक माची आहे, ती आहे पीर माची. आता पीर माचीपर्यंत येण्यासाठी तुम्हाला प्रॉपर तुम्हाला पायऱ्या आहेत. तुम्ही पायऱ्यांचा वापर करून त्या पीर माचीपर्यंत येऊ शकता. पायऱ्या थोड्या जास्त आहेत, थोडं थकवा येऊ शकतो, त्यांना सवय नाही ते. त्याच्यानंतर मग जी वरची माची आहे ती आहे सोन माची. आता सोन माचीपर्यंत एखादा ट्रेकर, एखादा गिर्यारोहक किंवा एखादा पर्यटक कोणतंही गिर्यारोहकाचं सामान न घेता जाऊ शकतो, कारण की तिथे पायऱ्या आहेत, चांगल्या पायऱ्या आहेत. पण त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे जो आहे बाले किल्ला. आता इथून मला सांगता येणार नाही, कारण की ते चारी बाजूला तुम्ही बघितलं तर धुकं आहे.
बाले किल्ल्याला जाण्यासाठीच्या पायऱ्या ज्या आहेत त्या आता सध्या नाही आहेत, आणि बाले किल्ल्याला जाण्यासाठी तुम्हाला प्रॉपर गिर्यारोहकाचं सामान आणि त्याचं प्रशिक्षण हवं आहे. कारण की बाले किल्ल्याला जाण्यासाठी एक पाईप त्यांनी लावलेला आहे, आणि त्या पाईपाला आपल्याला दोरी लावून मग आपल्याला त्या बाले किल्ल्यावर आपल्याला पाईपावरून आपल्याला त्या बाले किल्ल्याला जावं लागतं. पण बाले किल्ल्याला गेल्यावरती काही तुम्हाला तिथे पाण्याचा साठा आहे, काही पाण्याच्या टाकी आहेत. तिथे एक राजवाडासारखे अवशेष पण आहेत तिथे बाले किल्ल्यावरती, आणि असं म्हणतात की जो बाले किल्ल्यावरच्या पाण्याच्या टाक्या आहेत त्याच टाक्यांचं पाणी